कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो बाबा आई आता अमृता ताई अशा तर एकटेच बसल्यात बघा क्यू ताई साहेब होय चल बोलून घ्या तू एकटेच बस नका ताई साहेब एकटेच बसला इथं? नाही म्हणजे आमच्या बरोबर बसला असतात, चहा घेतला असता तिथं। खूप छान वाटतंय म्हणून सावलीला इथेच दूध आणायला सांगितलंय। असं आहे का? बसा ना तुम्ही पण। कसं वाटतंय आमचं का? खूप छान। आवडलं ना? काय लागलं तर सांगा, लाजू नका। नाही नाही अजिबात नाही। वहिनी थँक्यू। ताई साहेब हे काय आहे? म्हणजे काही औषध बिवषध आहे का? आई अगं ते मूल होण्यासाठी वैद्यांनी दिलेलं औषध आहे। असं आहे का? परत किती वर्ष झाले असतील तुम्हाला औषध घेत आहे? हो आता इतकी वर्ष झाली की मी मोजणच सोडून दिला। म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का? सांगा ना। इथं आमच्या गावात आहे ना एक लई नावाजलेले वैद्यगु आहेत। लई जोडप्यांना त्यांचा चांगला गुण आला आहे आणि त्यांच्या हातचा गुण म्हणजे लईच भारी आहे। तुमची काही हरकत नसेल तर आपण जाऊया का तिकडं? नाही म्हणजे विचार करायला काय हरकत नाही बघा। लई जाणीव उपाय करतात बघा, त्यांच्या हाताला चांगलाच गुण आहे बघा। मग वहिनी आपण ना तिथे लवकरात लवकर जाऊयात। काही गरज नाही। या की अमृता वहिनी, ज्या वैद्यांकडे जगभरातून लोक ट्रीटमेंट घ्यायला येतात ना, तिकडे तुझी ट्रीटमेंट सुरू आहे। मग या मूर्ख लोकांच्या बोलण्यावरून स्वतःची हेल्थ खराब करून घेणार आहेस? ऐश्वर्या अगं काळजीपोटीच बोलतायत ना ते, त्यांचा हेतू चांगलाच आहे अगं। मग इतकी वर्ष माझा हेतू वाईट होता का? मी पण तुझ्या चांगल्यासाठीच सगळं करते ना। ही माणसं आपल्या जवळ येण्याचा काही ना काही रिझन शोधत असतात। अमृता वहिनी भोळी आहे म्हणून तिच्या भोळेपणाचा फायदा घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।